कसा वाटतोय मित्रांनो धबधबा? एकच नंबर का? मित्रांनो आपण पुण्यातून दुसरा लोड पण लोडिंग केला होता आणि निघालो होतो सकाळी बघा आपण डायरेक्टली लोटे MIDC ला। तर हा होता प्रवास आपला गोव्यापर्यंतचा आणि आपण निघालो ताम्हिणी घाटामार्गे। मग काय मध्ये धरणावरती पोहोचलो, भरपूर असे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि मग निघालो पुढच्या दिशेने। तर वाटेमध्ये आपल्याला महादेवाचं मंदिर पण लागतंय आणि इथं दिवाबत्ती करूनच मग पुढे जायचं असतंय। मग काय घेतलं दर्शन देवाचं आणि लावली अगरबत्ती आणि आलो मंदिराच्या बाहेर, कारण पुढे आपल्याला करायचं होतं ताम्हिणी एन्जॉय। तर ताम्हिणी घाटामध्ये मित्रांनो आपल्याला भरपूर असे धबधबे बघायला भेटतात। खूप छान असा निसर्ग आहे। 1 दिवस ट्रिप करायची असेल तर नक्की या आणि धबधबे एन्जॉय करा। मग पोहोचलो माणगावला आणि केला वडापावचा नाश्ता। गरमागरम वडापाववरती ताव मारून मग काय प्लॅनिंग केला महाड, कोल्हापूर आणि मग लोटे MIDCच्या रोडचा। तर मध्ये कशेडी घाटात पण थांबलो, फोटो काढले आणि पोहोचलो बघा डायरेक्टली कंपनीमध्ये। इथे गाडी खाली करायला आपल्याला भरपूर असा टाइम लागला, संध्याकाळचे 5 वाजले होते। मग आता आपलं टार्गेट राहिलं होतं गोवा आणि गाडीमध्ये होता फक्त 100 किलो लोड। मग काय डायरेक्टलीच निघालो चिपळूण, रत्नागिरी, मग सावंतवाडी असा राहिला होता पुढचा प्रवास आणि मग गोवा। तर मग